आज नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठीच्या मतदान प्रक्रियेला सकाळी 7:30 वाजता सुरुवात झाली. राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या कागलमध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या. महायुतीत बिघाडी झाली तर कट्टर विरोधक या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलेत. त्यामुळं कागलमधील मतदान प्रक्रिया कशी पार पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. प्रभाग क्रमांक 5मध्ये काही वेळ मतदान यंत्र बंद पडल्याचा प्रकार घडला होता. यावेळी तृतीयपंथी उमेदवाराला मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारात थांबण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याचा आरोप तृतीयपंथी समाजाच्या प्रमुख शिवानी गजबर यांनी केला. इतर उमेदवार मतदान केंद्राबाहेर वावरत असताना आमच्या उमेदवारालाच का रोखलं जात आहे असा सवाल गजबर यांनी उपस्थित केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. गजबर यांनी प्रचारादरम्यानही तृतीयपंथी उमेदवाराला त्रास देण्याचा प्रकार घडल्याचा आरोप केलाय. आज या कागल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये समाजातला एक वंचित घटक आणि दुर्लक्षित असणाऱ्या आमच्या तृतीयपंथी समुदायातील जावेद पेंजारे यांना आम्ही उमेदवार म्हणून उभा केलं होतं. ते जनतेने उभा केलेले प्रतिनिधी होते. तर या ठिकाणी आम्हाला दडपण्याचा प्रयत्न गेल्या 15 दिवसामध्ये केला गेला. प्रचारासाठीचे साहित्य आम्हाला कोणाला देऊ दिलं नाही. त्याचबरोबर आम्हाला प्रचार फेरी काढण्यासाठी असेल, सभेसाठी असेल किंवा जे काही प्रचाराची यंत्रणा असते तिथं दडपलं. त्यातून आम्ही इतकं सगळं केलं असताना आज सकाळी मी ज्यावेळेला इथं आले त्यावेळेला मला असं कळलं की समोरच्या उमेदवारांच्या महिला प्रतिनिधी या पूर्णपणे त्यांच्या पक्षाचे सिम्बॉल आपल्या छातीवरती लावून, साडीवर लावून मतदान केंद्रापर्यंत जातात, बूथवर जातात. ह्याची कल्पना मी पोलीस प्रशासनाला दिली. त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्याचबरोबर आज संत रोहितदास विद्या मंदिर या ठिकाणी आमचं एक बॅलेट युनिट आहे, ते बॅलेट युनिट सुद्धा बदलण्यात आलं. त्याची आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की वायरीत प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही बॅलेट युनिट बदललं. पण त्यांनी याची पूर्वकल्पना उमेदवाराला किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला देणं अपेक्षित होतं, जे त्यांनी दिलं नाही आणि रिझर्व्ह बॅलेट युनिट लावलं. मी तिथे जाऊन क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर मला सांगितलं की बॅलेट युनिट आम्ही चेंज केलेलं आहे. तर मला वाटतं की कुठेतरी ह्या लोकशाहीला आणि पुरोगामित्वाचा दाखला देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीला धोकादायक प्रकार केला जातोय. इतर उमेदवारांना प्रवेश वावरण्याची मुभा आहे, पण तृतीयपंथी उमेदवाराला अडवलं गेलं. प्रचारात अडथळे आणले गेले. हा तृतीयपंथीयांवर अन्याय असल्याची भावना गजबर यांनी व्यक्त केली.